मध्ये ज्या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन महादेव बद्दलची माहिती दिली, त्याच्यानंतर काँग्रेसने एक आक्रमकता दाखवलेली, त्याबद्दल आपण काय सांगता? बघा, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे पाकऱ्या नजरेने आपल्या देशातल्या 26 भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा पुरेपूर असा बदला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलाय, मोदी सरकारने घेतलाय. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत उभे होते, परंतु आपल्याच देशातले विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला. तो त्यांचा कामच आहे म्हणा, परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हे अत्यंत निंदाजनक आहे, संतापजनक आहे. निषेध करावा तितका कमी आहे. कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही, मी आणि विरोधक सुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्या घरी झोपू शकतात. मला तर असं वाटतं या विरोधकांना मोदीजींनी एका गाडीत भरून बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करतंय. सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि कदापि खपवून घेतला जाणार नाही. कालच काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे मी ज्या पद्धतीने याला तमाशा म्हटलं, अक्कल ठिकाणावर आहे का असं विचारण्याची वेळ आज त्या ठिकाणी आली आहे. विरोधाला विरोध करणं अतिशय चुकीचं आहे. आज ज्या पद्धतीने मोदीजींचा नया भारत जर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही घसू पण आणि मारू पण हे दाखवून दिलेले मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजी आहे. आपल्या सैन्याबद्दल या भारतातल्या प्रत्येकाला अपार असा अभिमान आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल जर अविश्वास दाखवला गेला तर तो कदापि सहन केला जाणार नाही.